नंबरचा खेळाडू मात करण्याच्या प्रयत्नात आणि पुन्हा एकदा आणि हा संघाचा खेळ बघूया आणि दोन चार का 4 आणि 15 11 गुणांची आघाडी मुंबई बाजार 11 गुणांची आघाडी आहे मुंबई बाजार बघूया आमच्या संघासाठी काय होतो आणि प्रयत्न केला परंतु अयशस्वी प्रयत्न झाला आणि आता गेम दाखवायला सुरुवात केली जाते सुरुवात केली आणि आपल्या आणि शेवट अतिशय उत्कृष्ट आपल्या समाप्तीनंतर गुणसंख्या ठेवली 16 गुणांची आघाडी मुंबई बाजार संघाची 10 गुणांची आणि यानंतर समालोचक विराम करणे मुंबई संघाची जी धाव संख्या आहे ती 15 16-6 10 गुणाची भरकम अशी आघाडी आणि हा सुरेंद्र नावाचा खेळाडू अंपायर सोबत चर्चा करताना आमचे दोन्ही अंपायर पंच राठोड भाऊ आणि कश्यप भाऊ या सामन्याच्या नंतर ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो तो फायनलचा सामना लगेच होईल या संघासोबत वरद या संघासोबत यामधून जो संघ विजय होईल तो संघ वरद ब्रह्मी सोबत फायनल खेळेल जो संघ विजय होईल तो वरद ब्रह्मी सोबत फायनल खेळेल कोणत्याही याचा विलंब न लावता त्वरित मॅच चालू होईल तो आणि वरद ब्रह्मीच्या संघानं आपले कपडे बदलून सज्ज राहत आहे सज्ज राहा आपण वरद ब्रह्मीचा संघ 1 गुण पुन्हा उमरी बाजार बोनस +1 2 गट 18-6 हा जेवली संघाचा खेळाडू चढाई करतोय तो वरद आणि उमरी संघावरती परंतु आत्ताचा जो शेअर झाला त्याबद्दल कश्यप भाऊने मला 50 रुपयाचं बक्षीस दिलंय आणि नागपूरचे सरपंच पण आहेत ते नागपूरच्या सरपंचाकडून मला 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आता जे झालेलं दीपक आंगेवारांचा शेअर होता तो मराठवाड्यातील अन्य चांगले कवी आहेत ते
गजलकार आहेत. बघूया योगेश दातरवाड आपल्या संघासाठी काय करतोय ते डाव्या कॉर्नरला आणि मिडलला लात मारून बाद केलंय, टू टच केलेला आहे. बघूया आपल्या संघासाठी हा खेळाडू आता काय करतोय ते 9 नंबरचा हा खेळाडू आणि राईट कॉर्नरवर एंट्री. बघूया आणि ही पकड झालेली आहे, अतिशय सुरेख अशी पकड, गगवाची ही पकड आणि धाव संख्या झाली आहे 9-20. यानंतर जे संघ आहे वडदरमीचा त्यांनी तयार राहावं. वडदरमीच्या संघाने तयार राहावं. आपल्याला फायनल लवकरात लवकर खेळवायचा आहे. भावना बांधा पंची का परबांधा आज का बच्चा कितना सयाना लगता है. त्या कॅचकडे पाहून मला असं वाटतं, कारण त्याने कॅच इतकी सुंदर घेतली होती. बघूया आपल्या संघासाठी हा खेळाडू काय करतोय ते. एक बोनस मिळालेला आहे उमरीला. उमरीकडे भरभक्कम अशी आघाडी आणि उमरीचा संघ आघाडीवर पहिले बसतच आहे. बघूया ज्ञानेश्वर जाधव आपल्या संघासाठी काय करतोय ते. हा स्टार रीडर राहिला होता आतापर्यंत आणि अशा प्रकारे त्याची पकड झालेली आहे. 22-10. हा 8 नंबरचा रेडर रेडिंग करतोय जेवली संघाच्या चमूवरती. राईट कॉर्नरवर दाबून लेफ्ट कॉर्नरला आउट करण्याचा प्रयत्न. वडदरमीचा संघ तयार राहील, लगेच तयार राहील. त्यांनी आपले ड्रेस कोड टाकून इथं उपस्थित राहण्याची कृपा करावी. फक्त 3 मिनिटं या खेळाला 2.5 मिनिटं शिल्लक आहेत. हा छोटा कदकाठीचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. बघूया आणि कुठल्याही प्रकारची हालचाल नाही आहे उमरी संघाकडून. उमरी संघ पहिलेपासूनच जम राहिलेला आहे. त्यांचं डिफेंडिंग आणि रीडिंग अतिशय संयमी आहे आणि डिफेंडिंगच्या जोरावर त्यांनी भरपूर पॉईंट्स मिळवलेले आहेत. बघूया हा 5 नंबरचा सचिन नावाचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतोय ते. लेफ्ट राईट असं चालू आहे. बघूया हात लावून गडी बाद करण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर निर्णय देत नाही. कुठलाही गडी बाद नाही आहे आणि धावसंख्या आहे ती धावती 22-10. उमेश दातडवाड बघूया आपल्या संघासाठी आणि पकड अगदी हलकट पकड. अतिशय साधारण असं साबित केलं खेळाडूला. ताकदीची कमी पडली आहे, वयाची कमी आहे. ती बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो हा सचिन नावाचा खेळाडू. 2 टच करण्याचा प्रयत्न आणि पकड होते का काय. सर्व संघ बाद होतो आणि अशा प्रकारे 4 सुपर रेट 3 पॉईंट दिलेले आहेत. 6 का वडदरमीचा संघ तयार राहील. लवकरात लवकर आपण या बोटवर या. तुम्ही आता स्वीट दिलेला आहे, हजर राहील. आता हा फायनलचा राऊंड होईल, त्याच्यामुळे प्रेक्षकांना मी विनंती करतो की आपण इथे येण्याची कृपा करावी. हा सामना अतिशय रोमांचक आणि टफ असा सामना होणार आहे. या सामन्याचं पंचिंग माझ्याकडे कोण करणार आहे त्याचे नावं येतील. त्यानंतर लगेचच फायनलचा राऊंड सुरू होईल. यानंतरच्या सामन्याचे पंच म्हणून सुद्धा कश्यप भाऊ आणि राठोड भाऊ हेच काम पाहतील. लाईनमॅन म्हणून बसलेले आमचे जेवलीचे इकडं पोस्ट मास्टर आमच्या जेवलीचे ते काम पाहतील आणि इकडे सुद्धा राजेश भाऊ आहेत. ग्राउंड पूर्ण आखून घ्या. वडदरमीचा संघ लवकरात लवकर गोल होऊन येईल. वडदरमी वर्सेस उमरे हा फायनलचा राऊंड. यावेळेस दोन्ही संघ फायनलसाठी नवीन आहेत. दोन्ही संघांना माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मैदानावर हजर व्हायचं आहे.
आणि आमच्या मंडळातील सर्व मंडळीला विनंती की आपण आपलं काम पार पाडावं, कारण फायनलचा राऊंड आहे, आपल्यावर फार मोठी जबाबदारी. बसा दर्शक भाऊ. हॅलो हॅलो या नंतर लगेचच फायनलचा राऊंड होणार आहे आणि या आता हे अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यातील काही वैयक्तिक बक्षीस आहेत ते अशा प्रकारे मॅन ऑफ द सिरीज पटकावणाऱ्या पवन दत्तराव राजकर, तारक आर मोहन जवळी यांच्यातर्फे 1,001 रुपये. तसेच मॅन ऑफ द मॅच पटकावणाऱ्या खेळाडू स्वर्गीय हौसाजी नसरू वाघोरे यांच्या स्मृतिप्रित्यार्थ मनोज हौसाजी वाघोरे यांच्यातर्फे 501 रुपये. या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज पटकावणाऱ्या खेळाडू पवन दत्तराव राजकर, तारक आर मोहन चे मालक यांच्याकडून 1,001 रुपये. तसेच मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्यामध्ये जो कोणी मॅन ऑफ द मॅच पटकावणारा खेळाडू असेल त्यांना स्वर्गीय हौसाजी कसरू वाघोरे यांच्या स्मृतिप्रित्यार्थ मनोज हौसाजी वाघोरे यांच्याकडून 501 रुपये. नाही.